जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी आर की पार म्हणून उपोषणाला निर्णय घेतला. उपोषणाला बसले देखील अनेक मराठा बांधवांनी सपोर्ट देखील केला आणि उपोषण दुपारी समिती भेटायला आल्यानंतर शिष्टमंडळ भेटायला आल्याच्या नंतर नकार दिला उपोषण सोडायला आणि सायंकाळी 1-1:30च्या आसपास पुन्हा त्याच शिष्टमंडळासमोर उपोषण सोडण्यात आलं आणि मागण्या तिथे मांडण्यात आल्या आणि 2 दिवसाचे GR काढतो असं देखील सांगण्यात आलं आणि उपोषण सोडलं. परंतु या मध्यंतरीच्या काळामध्ये भर उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील बाज घालून उपोषणाला बसले. लघवीला म्हणून बंगल्यामध्ये जायचे आणि तिथेच खाऊन पिऊन यायचे आणि पुन्हा उपोषणाला बसायचे. दुपारी आलेली बिदागी पसंत पडायची नाही. संध्याकाळी पर्यंत मध्ये 6-7 घंट्यामध्ये फोन देखील व्हायचा आणि त्याच मंत्र्यांसोबत त्याच शिष्टमंडळासोबत डील करायची. डीलपती नाही थलपती व्हा. डीलपतीसाठी समाजाचं नुकसान करू नका, स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. स्वतःचं पोट भरणं समाजाचं नुकसान करणं हे स्वतःचं सर्वात मोठं नुकसानच आहे. कारण जेव्हा तुमचा आरसा समाजासमोर येईल तेव्हा तुम्हाला खूप महागात पडेल. आणि अमोल खुने जो की मनोज जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे आणि संपूर्ण काही खुलासे अमोल खुनेने इकडे उपोषणाला सुरुवात केली. जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली त्याच वेळेला अमोल खुनेने इकडे उपोषणाला सुरुवात केली आणि प्रमुख मुद्दे मनोज जरांगे पाटलांनी जे प्रमुख मुद्दे सुरुवातीला मांडले होते ते मुद्दे आता विसरलेले आहेत. मी आठवण करून देतोय म्हणून अशा मुद्द्यांचं बॅनर छापून उपोषणाला अमोल खुनेनी सुरुवात केली. नार्को टेस्ट करा, SITची स्थापना करा, CIDची स्थापना करा, संपूर्ण काही दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि मी हिरो होईल. मनोज जरांगे पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खडी फोडायला जाईल इतक्या जहरेरी शब्दांमध्ये टीका केलेली आहे मनोज जरांगे पाटलांवरती अमोल खुने यांनी. आणि OBC नेते नवनाथ वाघमारे यांनी उपोषणामध्ये खाऊन पिऊन तुम्ही उपोषण केलेलं आहे आणि पैशासाठी टेंडरसाठी तुम्ही उपोषण केलेलं आहे. तुमची आसपासची मंडळी एवढी पैशावाली का होते असा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी त्यांच्या बाईटमध्ये दिलेले आहे. या दोन्ही बाईट अमोल खुने आणि नवनाथ वाघमारे या दोघांनीही ज्या आक्षेपार्ह जे की गंभीर आरोप केलेले आहेत मनोज जरांगे पाटलांवरती ते अतिशय मराठा बांधवांनी दखल घ्यावी आणि इथून पुढे तरी सावध राहा. अशा बेवड्या व्यक्तीच्या आश्वासनाला बळी पडू नका आणि स्वतःच्या मुलाबाळाचं नुकसान करून घेऊ नका असा उद्गार करत नवनाथ वाघमारे यांनी बाईट देताना आपण पाहतोय. या संपूर्ण घडामोडींमध्ये मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात मी माझ्या लेखनासाठी, मी माझ्या समाजासाठी जीवाचं रान करील. माझे मुलं शाळेमध्ये किती आहेत मला माहिती नाही. एकीकडे पाहिलं तर मराठा बांधवातीलच अमोल खुने, अजय महाराज बारसकर मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट करताना, पुरावे दाखवताना बोलतात, संपूर्ण काही स्टेटमेंट देतात. OBC बांधव नेते नवनाथ वाघमारे असतील, लक्ष्मण हाके असतील, आता ही तर विरोधी बाजू आहे, हे तर टीकास्त्र होणारच. परंतु मराठा बांधवांमध्येच अमोल खुने, अजय महाराज बारसकर असतील यांनी मनोज जरांगे पाटलांवरती टीका करणं हे विचार करण्याजोगं आहे. कारण मनोज जरांगे पाटलांवरची खुलासा करत असताना अनेक भयानक अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील हे दिलपती आहेत, थलपती नाही. आज मराठा बांधवाचं खूप मोठं नुकसान मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे असं अमोल खुनेनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं. आता जे उपोषण झालं आंतरवाली सराटीमध्ये यावर 2 दिवसाची GR काढतो म्हणून सांगितलेलं आहे. 2 दिवसामध्ये संपूर्ण कळेल. परंतु जे काही सध्या विश्लेषण होत आहे, जे काही अमोल खुने, अजय महाराज बारसकर असतील, नवनाथ वाघमारे असतील, बटुळे बाबा असतील, हे सर्वजण मनोज जरांगे पाटलांवरती एवढे आरोप करतायत. नक्कीच या आरोपांमध्ये तथ्य आहे का याची पडताळणी होणं गरजेचं आहे. कारण मराठा बांधवांमध्ये देखील आता दुविधा अवस्था पाहायला मिळते. आपल्याला काय वाटतं या संपूर्ण घडामोडीबद्दल, या स्टेटमेंटबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. हा लढा मनोज जरांगे पाटलांचा सत्याच आहे, हे आरोप करतायत हे सत्याच आहे. आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि धनंजय मुंडे हे माझ्या टार्गेट